स्क्रीन शेअर केलेली दिसतीये ना सगळ्यांना? सो वी विल स्टार्ट. तर आपण डिजिटल टेक्निकमध्ये फर्स्ट युनिट जे आहे नंबर सिस्टीम स्टडी केलं. देन सेकंड जे आहे लॉजिक गेट्स अँड लॉजिकल फॅमिलीज जे आहे त्या स्टडी केल्या. देन थर्ड युनिट जे आहे कॉम्बिनेशनल सर्किट स्टडी केला. नंतर फोर्थ युनिट जे आहे सिक्वेन्शियल सर्किट्स आहेत. आणि फिफ्थ जे आहे डेटा कन्व्हर्टर. तर आपण नेक्स्ट जे आहे फोर्थ युनिट नंतर घेऊया. त्याच्या आधी फिफ्थ युनिट जे आहे डेटा कन्व्हर्टर जो आहे तो मी स्टार्ट करतेय. दॅट इज फिफ्थ युनिट इन युअर सिलेबस, दॅट इज डेटा कन्व्हर्टर अँड PLD. तर PLD मीन्स व्हॉट? प्रोग्रामेबल लॉजिक सर्किट्स. तर याच्यामध्ये आपण काय काय स्टडी करणार आहे? तर मेन जे आहे की फर्स्ट जे आहे व्हॉट इज नीड ऑफ डेटा कन्व्हर्टर. तर डेटा कन्व्हर्टर मीन्स व्हॉट? आपण काय करणार आहे? अॅनालॉग डेटा जो आहे तो डिजिटल मध्ये कन्वर्ट करणार आहे, किंवा डिजिटल डेटा जो आहे तो आपण काय करणार आहे? अॅनालॉग मध्ये कन्वर्ट करणार आहे. तर त्यासाठी काय करणार आहे? ADC अँड DAC सर्किट्स जे आहे ते आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. त्याच्यानुसार डेटा कन्व्हर्टर्सचे टाइप्स जे आहे ते आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे, की दोन टाईपचे डेटा कन्व्हर्टर, दॅट इज DAC आणि ADC जो आहे. DAC मीन्स व्हॉट? डिजिटल टू अॅनालॉग डेटा कन्व्हर्टर. आणि ADC मीन्स व्हॉट? अॅनालॉग टू डिजिटल डेटा कन्व्हर्टर. तर त्याच्यानुसार आपण त्याचे सब टाइप्स जे आहे ते स्टडी करणार आहे. देन याच्यामध्ये कॅल्क्युलेट द आउटपुट व्होल्टेज ऑफ आर टू आर लॅडर फॉर द गिव्हन स्पेसिफाईड डिजिटल इनपुट. तर आर टू आर लॅडर सर्किट जे आहे ते आपण या युनिटमध्ये स्टडी करणार आहे. देन वेटेड रेजिस्टर DAC जो आहे त्याचा आपण काय करणार आहे? आउटपुट व्होल्टेज कॅल्क्युलेट करणार आहे फॉर DAC, दॅट इज डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टरसाठी ॲज पर डिजिटल स्पेसिफिकेशन्स नुसार. देन ADCचे दोन टाईप जे आहे 08 आणि 0809 ICs जे आहे ते आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. देन याच युनिटमध्ये आपण डिफरंट टाइप्स ऑफ मेमरीज ज्या आहेत त्या मेमरी स्टडी करणार आहे. तर मेमरीज जे आहे की तुमचं रॅम, रॉम मेमरी जे आहे सेम मेमरीज जे आहे डिलेटेड डेटा कन्व्हर्टर डिटेल्समध्ये आपण स्टडी करणार आहे. देन नेक्स्ट जे आहे PLD, दॅट इज प्रोग्रामेबल लॉजिक डिव्हाइसेस. तर याच्यामध्ये आपण प्रोग्रामेबल लॉजिक डिव्हाइसेस जे आहे ते स्टडी करणार आहे. तर PLD मध्ये CPLD, PAL किंवा GAL कन्सेप्ट जो आहे तो स्टडी करणार आहे. तर स्टार्टिंग जे आहे दॅट इज डेटा कन्व्हर्टर. फर्स्ट पॉईंट जो आहे तो आपण डेटा कन्व्हर्टर स्टडी करणार आहे. तर याच्यामध्ये डेटा कन्व्हर्टर, तर डेटा कन्व्हर्टर मीन्स व्हॉट? तुम्ही काय करणार आहे? वन टाइप ऑफ क्वांटिटी दॅट इज कन्व्हर्टेड इंटू अनदर टाइप ऑफ क्वांटिटी. की सपोज अॅनालॉग क्वांटिटी असेल ती आपण काय करणार आहे? डिजिटल क्वांटिटीमध्ये काय करणार आहे? कन्वर्ट करणार आहे. किंवा डिजिटल क्वांटिटी काय करणार आहे? अॅनालॉग क्वांटिटीमध्ये कन्वर्ट करणार आहे. की सपोज एक्झाम्पल इथं सांगितलेले आहेत की टेम्परेचर असेल, प्रेशर असेल, लाईट असेल, साऊंड असेल, साऊंड इंटेन्सिटी, देन पोझिशन, रोटेशन, स्पीड, दॅट इज एक्झाम्पल्स ऑफ अॅनालॉग क्वांटिटी. तर अॅनालॉग क्वांटिटीचे एक्झाम्पल जे आहे ते मेन्शन केलेले आहेत. की सपोज तुमचा लाईट सिग्नल असेल तर लाईट सिग्नलला इनपुट काय असणार आहे? तुमचा इलेक्ट्रिकल सिग्नल असणार आहे. आउटपुट काय असणार आहे? लाईट जो आहे तो तुमचा काय असणार आहे? आउटपुट असणार आहे. दॅट इज लाईट सिग्नल आहे. देन नेक्स्ट जे आहे याच्यामध्ये डिजिटल क्वांटिटी जी आहे ती डिजिटल क्वांटिटीमध्ये आपण काय करणार आहे? तर डिस्क्रीट व्हॅल्यूज. तर डिजिटल क्वांटिटी काय 0 आणि 1 ने रिप्रेझेंट करतो. तर 0 आणि 1 ने रिप्रेझेंट करताना काय तर याच्यामध्ये व्हॅल्यू जे आहे डिजिटल कोड्समध्ये 0 आणि 1 दॅट इज BCD कोड जो आहे, BCD नंबर आपण स्टडी केलेले 0 टू 15 पर्यंत. BCD मीन्स बायनरी कोडेड डेसिमल जे आहे स्टडी केलेले. देन नेक्स्ट जे आहे नेसेसिटी ऑफ डिजिटल सर्किट. सो व्हॉट इज नेसेसिटी ऑफ डेटा कन्व्हर्टर इन डिजिटल सर्किट.
तर याच्यामध्ये नेसेसिटी काय सांगितली तुम्हाला की तुमचं वन टाइप ऑफ सिग्नल दॅट इज कन्वर्टेड इंटू अनदर टाइप ऑफ सिग्नल. सो वी हॅव टू यूज डेटा कन्व्हर्टर कन्सेप्ट. तर इथं एक्झाम्पल जे आहे ते मी लाईटचं सांगितलं की सपोज इलेक्ट्रिकल सिग्नल जो आहे इनपुट असणारे, लाईट काय असणारे, आउटपुट असणारे. सो द बेसिक नीड ऑफ इन converter, that is the physical variables are first converted into electrical signal using transducer, then electrical analog signals are converted into digital. तर analog to digital conversion किंवा digital to analog conversion साठी आपण काय करणार आहे, डेटा कन्व्हर्टर जो आहे तो यूज करणार आहे. तर इथे analog आणि डिजिटल दोन्ही जे आहे ते मेन्शन केलेले आहेत. तर अॅनालॉग टू डिजिटलचं आउटपुट, डिजिटलचं आउटपुट 0-1 मध्ये असणार आहे. दॅट इज स्क्वेअर वेव्ह फॉर्मने आपण काय करणार आहे, रिप्रेझेंटेशन जे आहे डिजिटल आउटपुट रिप्रेझेंट करणार आहे. अॅनालॉग आउटपुट जो आहे ते काय करणार आहे, कंटिन्युअस सिग्नल व्हॅरिंग विथ रिस्पेक्ट टू साइन, दॅट इज साइन सिग्नलने काय करणार आहे, आउटपुट जे आहे ते रिप्रेझेंट करणार आहे. देन इंटरफेसिंग डायग्राम जे आहे ती रिप्रेझेंट केलेली आहे. दॅट इज इंटरफेसिंग ऑफ डिजिटल सिस्टीम टू अॅनालॉग वर्ड सिस्टीम. तर इथं डायग्राम मध्ये फिजिकल व्हेरिएबल आहे, हा जो आहे ट्रान्सड्युसर आहे, एडीसी सर्किट आहे, डिजिटल सिस्टीम आहे, डीएसी आहे, हा ऍक्च्युएटर आहे आणि टू कंट्रोल व्हेरिएबल. तर याच्यामध्ये काय आहे की इलेक्ट्रिकल तुमचं काय असणार आहे, अॅनालॉग इनपुट असणार आहे. की सपोज तुमचं इथं इनपुट जे आहे ते तुम्ही काय करणार आहे, ट्रान्सड्युसरला देणार आहे. तर ट्रान्सड्युसर काय करतो, तर ट्रान्सड्युसरचं मेन फंक्शन काय आहे, दॅट इट कन्वर्ट वन फॉर्म ऑफ एनर्जी इंटू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. तर इथं तुमचं एनर्जी कन्व्हर्जन जे आहे ते तुम्ही ट्रान्सड्युसरने करणार आहे. दॅट इज गिव्हन टू एडीसी सर्किट. तर एडीसी सर्किटचं फंक्शन काय आहे, इट कन्वर्ट अॅनालॉग क्वांटिटी इंटू डिजिटल क्वांटिटी. तर इनपुट काय आहे एडीसीला, इलेक्ट्रिकल अॅनालॉग जे आहे ऍज अ इनपुट म्हणून एडीसी सर्किटला दिलेलं आहे. देन अॅनालॉग आउटपुट तुमचं काय होणार आहे, डिजिटल मध्ये कन्वर्ट होणार आहे. जे काही डिजिटल आउटपुट कन्वर्ट होणार आहे दॅट इज बिट्स असणार आहे, 0-1-0-1-0-1. ही नंबर ऑफ बिट्स जे आहे ते तुमचे सर्किट्स वरती डिपेंड असणार आहे. दॅट इज गिव्हन टू डिजिटल सिस्टीम. तर डिजिटल सिस्टीमला काय केलेलं आहे तुमचं, डिजिटल ए टू डी चं आउटपुट जे आहे, एडीसीचं आउटपुट मीन्स अॅनालॉग इनपुट आहे, त्याचं आउटपुट हे डिजिटल आहे. बिट्स मीन्स काय, 0 आणि 1 तुमचं आउटपुट असणार आहे. दॅट इज गिव्हन टू डिजिटल सिस्टीम. देन डिजिटल सिस्टीमचं परत आपल्याला काय करायचंय, डिजिटल सिग्नलचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचंय, अॅनालॉग मध्ये. तर इथं परत आउटपुटला काय केलेलं आहे, बिट्स जे काय तुमचे आलेले आहेत 0-1-0-1 दॅट इज गिव्हन टू डीएसी सर्किट. तर डीएसी सर्किट मीन्स व्हॉट, डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर. तर याच्यामध्ये डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर काय करणार आहे, इनपुट डिजिटल आहे, त्याचं कन्व्हर्जन आउटपुट कशामध्ये करणार आहे, तर अॅनालॉग मध्ये काय करणार आहे, आउटपुट कन्वर्ट करणार आहे. दॅट इज डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर. देन दॅट इज गिव्हन टू ऍक्च्युएटर, दॅट इज टू कंट्रोल व्हेरिएबल, की तुमचा आउटपुट जे आहे ते रिप्रेझेंट केलेलं आहे. तर बेसिक डायग्राम आहे, फक्त एडीसी आणि डीएसी कन्सेप्ट जो आहे. तर एडीसी मीन्स काय, अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन करणारे, आणि डीएसी मीन्स व्हॉट, डिजिटल टू अॅनालॉग काय करणारे, कन्व्हर्जन जे आहे ते परफॉर्म करणारे. देन याच्यामध्ये टाइप्स जे आहे, डेटा कन्व्हर्टर्सचे टाइप्स आपण स्टडी करणार आहे. काही वेळा क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला 2 मार्क्ससाठी गिव्ह क्लासिफिकेशन ऑफ डेटा कन्व्हर्टर्स विचारलं जातं. तर याच्यामध्ये डेटा कन्व्हर्टर्स जे आहे 2 टाईपचे आहेत. फर्स्ट जे आहे अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर, आणि सेकंड जो आहे डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर. तर अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टचे परत सब टाईप आहेत. काउंटर टाइप एडीसी, ट्रॅकिंग टाइप एडीसी, फ्लॅश टाइप एडीसी, then single slope ADC, then dual slope ADC, and next is successive approximation ADC. Then digital to analog converter जे आहे त्याचे 2 सब टाइप आहेत, R to R ladder टाइप DAC, and second is weighted register type DAC. तर याच्यामध्ये आपण डिटेल मध्ये जे आहे
फ्लॅश टाईप एडीसी स्टडी करणारे, सिंगल स्लोप एडीसी स्टडी करणारे, देन ड्युअल स्लोप एडीसी सर्किट जे आहे ते स्टडी करणारे, देन सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशनचं सर्किट आपण डिटेलमध्ये स्टडी करणारे आणि डी टू ए कन्व्हर्टर दॅट इज डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टरचे दोन्ही सब टाईपचे आहे ते आपण काय करणारे डिटेलमध्ये स्टडी करणारे दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ डिजिटल डेटा कन्व्हर्टर. तर दोन मेन टाईप आहेत एडीसी आणि डीएसी आणि त्याचे परत सब टाईप जे आहे ते रिप्रेझेंट केलेले आहेत. देन डेटा कन्व्हर्टर्स मध्ये आपण नेक्स्ट पॉईंट जो आहे डीएसी स्टडी करणार आहे. तर डीएसी मीन्स व्हॉट डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर. तर डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर जो आहे काही वेळा डी ऑब्लिक ए ने रिप्रेझेंट केलेला असतो. दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर. तर basically D to A conversion is the process of converting value represented in digital code such as straight binary or BCD into voltage current which is proportional to the digital value. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे जे काही बीसीडी इनपुट असणारे बायनरी इनपुट असणारे किंवा डिजिटल व्हॅल्यूज जे असणारे ते आपण काय करणार आहे अॅनालॉग क्वांटिटी मध्ये कन्वर्ट करणार आहे दॅट इज डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर. तर इथं डायग्रॅम जी आहे ती रिप्रेझेंट केलेली आहे डीएसी ची की बायनरी इनपुट जे आहे डीएसी ला दिलेलं आहे ए बी सी डी 4 इनपुट दिलेले आहेत. आउटपुट जे आहे अॅनालॉग आउटपुट इथं रिप्रेझेंट केलेलं आहे. तर याच्यामध्ये इच digital input A, B, C, D can assume values 0 and 1. तर याचे टोटल 4 इनपुटचे किती पॉसिबल कॉम्बिनेशन्स असणार आहे तर 16 कॉम्बिनेशन असणार आहे. दॅट इज तुमचं ट्रूथ टेबल मध्ये डेसिमल नंबर जो आहे 0 to 15 पर्यंत 0 to 15 पर्यंत काय करणार आहे बायनरी इक्वॅलंट जो आहे तो रिप्रेझेंट करणार आहे ए बी सी डी ने. सो 000 टू 111 पर्यंत काय असणार आहे तुमचा बायनरी टू डेसिमल टू बायनरी नंबर जो आहे तो रिप्रेझेंट करणार आहे. हा 0चा आहे आणि हा 15चा आहे. तर 0 पासून 15 पर्यंत काय करणार आहे तुम्ही बायनरी इनपुट जे आहे ते डीएसी ला प्रोव्हाइड करणार आहे. देन the analog output voltage that is V out. तर इथं आउटपुट व्होल्टेज आपण मेजर करणार आहे दॅट इज प्रपोर्शनल टू द इनपुट बायनरी नंबर दॅट इज अॅनालॉग आउटपुट इज इक्वल टू के इंटू डिजिटल इनपुट. तर के काय असणार आहे तर के इज नथिंग बट proportionality factor and constant value for given DAC. तर इथं के ची व्हॅल्यू जी आहे की डीएसी ची आयसी वरती डिपेंड असणार आहे की तुम्हाला जी आयसी दिलेली असणार आहे ती सपोज 0808 असेल किंवा 0809 असेल त्याच्यानुसार के फॅक्टरची व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला दिलेली असते इंटू डिजिटल इनपुट की सपोज पहिलं इनपुट 000 असेल तर अॅनालॉग आउटपुट तुमचं काय येणार आहे 0 येणार आहे. देन डिजिटल इनपुट 1 असेल 0001 दॅट टाइम 1 इंटू तुम्ही जी काय व्हॅल्यू असेल त्याला मल्टिप्लाय करणार आहे ते तुमचं काय येणार आहे अॅनालॉग आउटपुट व्होल्टेज येणार आहे दॅट इज डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर. देन डेटा कन्व्हर्टर्स मध्ये आपण नेक्स्ट जे आहे डीएसी चे टाईप स्टडी करणार आहे. तर क्लासिफिकेशन मध्ये तुम्हाला 2 टाईप सांगितले दॅट इज वेटेड रेजिस्टर आणि आर टू आर लॅडर जे आहे सर्किट सांगितलं. तर याच्यामध्ये टाईप्स जे आहे डीएसी चे 2 टाईप आपण स्टडी करतोय दॅट इज वेटेड रेजिस्टर डीएसी आणि सेकंड जे आहे आर टू आर टाईप डीएसी जो आहे कन्सेप्ट जो आहे तो आपण स्टडी करणार आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट टाईप जो आहे तो आपण वेटेड रेजिस्टर सर्किट जे आहे ते स्टडी करणार आहे. तर वेटेड रेजिस्टर सर्किट सो बायनरी वेटेड रेजिस्टर डीएसी. तर याच्यामध्ये याचे काही स्पेसिफिकेशन जे आहे ते मेन्शन केलेले. तर फर्स्ट जे आहे युटिलायझेस समिंग ऑपॅम्प सर्किट. तर ऑपरेशनल समिंग ऑपरेशनल एम्प्लिफायर सर्किट जे आहे ते आपण काय करणार आहे सर्किट डायग्राम मध्ये यूज करणार आहे. Then weighted register are used to distinguish each bit from most significant to
लिस्ट सिग्निफिकंट. तर रेजिस्टर्स जे आहे ते आपण काय करणार आहे, MSB टू LSB काय करणार आहे, तर नोटिफाय करणार आहे किंवा डायग्राम मध्ये इंडिकेट करणारे रेजिस्टर साठी. देन ट्रान्झिस्टर आर युज्ड टू स्विच बिटवीन रेफरन्स व्होल्टेज अँड ग्राउंड. व्ही रेफरन्स मीन्स रेफरन्स व्होल्टेज. तर ट्रान्झिस्टर सर्किट डायग्राम मध्ये यूज करणार आहे. तर ट्रान्झिस्टरचं फंक्शन काय आहे, दॅट इज युज्ड फॉर स्विचिंग पर्पज, दॅट इज फ्रॉम व्ही रेफरन्स अँड ग्राउंड. तर रेफरन्स व्होल्टेज आणि ग्राउंडच्या अक्रॉस काय होणार आहे, ट्रान्झिस्टर जो आहे तो स्विच होणार आहे. दॅट इज बीट हाय और लो ने आपण काय करणार आहे, तर स्विचिंग ऑपरेशन जे आहे ते रिप्रेझेंट करणार आहे. दॅट इज बायनरी वेटेड रेजिस्टर जे आहे. देन नेक्स्ट याच्यामध्ये बायनरी वेटेड रेजिस्टरची डायग्राम जी आहे ती ड्रॉ केली आहे. आता जी डायग्राम जे पॉइंट सांगितले त्याच्यानुसार कंडिशन बघा. तर इथं हा जो आहे फर्स्ट पॉइंट सांगितलेला आहे, युटिलायझेस समिंग ऑपरेशनल एम्प्लिफायर सर्किट. डायग्राम मध्ये बघा, तर इथं हा जो आहे ऑपरेशनल एम्प्लिफायर सर्किट आहे, ऑपॅम्पचा सिम्बॉल आहे. देन याच्या अक्रॉस हा RF जो आहे फीडबॅक रेजिस्टर आहे. RF मीन्स feedback register that is connected from output to input. Then positive terminal जे आहे ऑपरेशनल एम्प्लिफायर सर्किटचं, दॅट इज कनेक्टेड टू ग्राउंड. आउटपुट व्होल्टेज V0 ने रिप्रेझेंट केलेलं आहे. सो दिस इज समिंग ऑपरेशनल एम्प्लिफायर सर्किट. देन सेकंड कंडिशन, सेकंड पॉइंट सांगितला, वेटेड रेजिस्टर जे आहे ते तुम्ही काय ऍज अ इनपुट म्हणून कनेक्ट करणार आहे. तर इथं इनपुटला काय केलेले आहेत, LSB टू MSB काय रेजिस्टर जे आहे ते कनेक्ट केलेले आहेत. फर्स्ट जो आहे R, 2R, देन 4R, देन 8R ने काय केलेलं आहे, रेजिस्टर जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. तर R त्याच्यानुसार इथं LSB बीट रिप्रेझेंट केलेलं आहे, MSB बीट रिप्रेझेंट केलेलं आहे. D0, D1, D2, D3 ने काय केलेलं आहे, तर बायनरी वेटेड रेजिस्टर जे आहे त्याचे नेमिंग जे आहे इंडिकेट केलेले आहे. तर याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहे, तर इन्व्हर्टिंग ऑपरेशनल एम्प्लिफायरचं हे जे आहे सर्किट आहे त्याच्या अक्रॉस फक्त काय केलेलं आहे, रेजिस्टर जो आहे बायनरी वेटेड रेजिस्टर कनेक्टेड आहे. तुम्ही सिंगल कनेक्ट करू शकता किंवा मल्टिपल जे आहे की तुमच्या इनपुट्स वरती डिपेंड असणार आहे. दोन इनपुट, एक इनपुट असेल, दोन असेल, तीन असेल किंवा चार असेल. तर या डायग्राम मध्ये मी 4 इनपुट दाखवलेले आहेत. सेकंड डायग्राम मध्ये एकच इनपुट दाखवलेलं आहे, व्ही इन नाव दिलेलं आहे. हा जो आहे समिंग ऑपरेशनल एम्प्लिफायर आहे. तर याच्यामध्ये पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहे दॅट इज कनेक्टेड टू ग्राउंड. निगेटिव्ह टर्मिनल अक्रॉस विथ रिस्पेक्ट टू आउटपुट काय केलेलं आहे, फीडबॅक रेजिस्टर जो आहे तो कनेक्टेड आहे. तर फीडबॅक आउटपुट व्होल्टेज जे आहे इन्व्हर्टिंग एम्प्लिफायरचं किंवा इन्व्हर्टिंग समिंग एम्प्लिफायरचं V0 इज इक्वल टू मायनसला टर्मिनल कनेक्टेड आहे, त्याच्यामुळे इथं सिम्बॉल मध्ये आउटपुट मध्ये मायनस RF डिवायडेड बाय इनपुटचा रेजिस्टर R1 इंटू इनपुटचं व्होल्टेज V इन ने काय करणार आहे, आउटपुट व्होल्टेज आपण काय करणार आहे, मेजर करणार आहे. दॅट इज ऑफ बायनरी वेटेड रेजिस्टर DACचं. देन बायनरी वेटेड रेजिस्टरची सेम डायग्राम आहे की इथं V1 व्होल्टेज जे आहे सर्किट मधून पास केलेलं आहे. दॅट टाइम करंट पण फ्लो होणार आहे. तर करंट काय केलेला आहे, I इन ने रिप्रेझेंट केलेला आहे. फीडबॅक रेजिस्टर मधून फ्लो होणारा करंट जो आहे तो IF ने रिप्रेझेंट केलेला आहे. सो V0 इज इक्वल टू, तर इक्वेशन V इज इक्वल टू IR. तर इनपुट काय आहे इथं, I इन. इनपुट निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्टेड आहे, सो इथं निगेटिव्ह साईन दिलेलं आहे इंटू RF. तर रेजिस्टन्स जो आहे फीडबॅक रेजिस्टन्स RF. आउटपुट व्होल्टेज जे आहे ते आपण मेजर करणार आहे, दॅट इज V0 इज इक्वल टू मायनस I इन इंटू RF ने. दॅट इज ऑल्सो सर्किट डायग्राम फॉर बायनरी वेटेड रेजिस्टर. 4 इनपुट साठी सेम कन्सेप्ट जो आहे की आपण सिंगल इनपुट साठी जशी डायग्राम ड्रॉ केली सेम तशीच काय केलेली आहे, मल्टिपल इनपुट D0, D1, D2, D3. आता इथं फक्त काय चेंज होणार आहे, तर इथं डायग्राम बघा, हा जो आहे इन्व्हर्टिंग समिंग एम्प्लिफायर आहे. इनपुट जे आहे कनेक्टेड आहे. देन नेक्स्ट जे आहे याच्यामध्ये इनपुटला 4 रेजिस्टर कनेक्टेड आहे.
नेमिंग R, 2R, 4R, 8R ने रिप्रेझेंट केलेलं आहे. तर आउटपुट जे आहे दॅट इज गिवन बाय V0 इज इक्वल टू सेम फॉर्म्युला मायनस आय इन इंटू आर एफ. आता इथं आय इनची व्हॅल्यू काय केलेली आहे की प्रत्येक ब्रँच मधून फ्लो होणारा करंट. आता इथं किती ब्रँचेस आहेत तुमच्या? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. त्याच्यानुसार I1, I2, I3, I4. तर प्रत्येक रेजिस्टर मधून फ्लो होणारा करंट जो आहे तो काय केलेला आहे V0 इज इक्वल टू आय एन ची व्हॅल्यू जी आहे ती रिप्लेस केलेली आहे मायनस ब्रॅकेटमध्ये I1 प्लस I2 प्लस I3 प्लस I4 इंटू आर एफ. दॅट इज आउटपुट व्होल्टेज ऑफ बायनरी वेटेड रेजिस्टर फॉर 4 इनपुट. तर हे झालं 4 इनपुटसाठी. सेम इथं फक्त सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे. V0 इज इक्वल टू मायनस I1 प्लस I2 प्लस I3 प्लस I4 इंटू आर एफ नोट केलेलं आहे. तर I इज नथिंग बट V डिवायडेड बाय R आपण नोट करतो. तर इन जनरल व्होल्टेजचं इक्वेशन तुम्हाला माहिती आहे. V इज इक्वल टू IR. तर I इज नथिंग बट V डिवायडेड बाय R. तर V डिवायडेड बाय R इज नथिंग बट इथं V ची व्हॅल्यू काय रिप्रेझेंट करणार आहे? तर ब्रँच वरून नोट करणार आहे. 4 ब्रँचेस आहे D0, D1, D2, D3. तर फर्स्ट जे आहे LS MSB कडून व्होल्टेज जे आहे ते रिप्रेझेंट केलेलं आहे की रेजिस्टन्स जो आहे फर्स्ट ह्याचा किती आहे R आहे D3 येतं. तर D3 मायनस V1 करणार आहे. D3 मायनस V1 डिवायडेड बाय R. देन I2 इज नथिंग बट काय रिप्रेझेंट करणार आहे? I2 इज नथिंग बट D2 मायनस V1 डिवायडेड बाय 2R. नंतर I3 इज इक्वल टू D2 मायनस V1 डिवायडेड बाय 4R. तर इथं रेजिस्टरची व्हॅल्यू दिलेली आहे आणि नेक्स्ट जो आहे I4 दॅट इज इक्वल टू D0 मायनस V1 डिवायडेड बाय 8R. तर इथं I1, I2, I3, I4 च्या व्हॅल्यू काय केलेल्या आहेत त्या नोट केलेल्या आहेत. दॅट इज I1, I2, I3 च्या व्हॅल्यू नोट केलेल्या आहेत. देन नेक्स्ट जे आहे अकॉर्डिंग टू व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट. तर व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट जर सर्किटमध्ये अप्लाय केला तर व्होल्टेज काय असतं? व्हर्च्युअल ग्राउंड. ग्राउंड मीन्स काय? व्होल्टेजची व्हॅल्यू काय असणार आहे? 0 असणार आहे. जर सर्किटला व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट अप्लाय केला तर व्होल्टेज 0 होणार आहे. तर V1 ची व्हॅल्यू काय होणार आहे? 0 होणार आहे. तर फक्त सिम्प्लिफिकेशन करून काय लिहिलेलं आहे? I1 इज इक्वल टू D3 डिवायडेड बाय R. V1 ची व्हॅल्यू फक्त काय केली आहे? 0 पुट केली आहे. D2 डिवायडेड बाय 2R, D1 डिवायडेड बाय 4R आणि D0 डिवायडेड बाय 8R. सेम आउटपुटच्या इक्वेशन मध्ये V0 इज इक्वल टू I1 ची व्हॅल्यू पुट केली दॅट इज D3 डिवायडेड बाय R प्लस D2 डिवायडेड बाय R प्लस D1 डिवायडेड बाय 4R प्लस D4 डिवायडेड बाय 8R इंटू RF. कॉमन फॅक्टर काढा किंवा आहे असं इक्वेशन जरी आउटपुटला नोट केलं तरी चालेल. दॅट इज आउटपुट इक्वेशन फॉर बायनरी वेटेड रेजिस्टर फॉर 4 इनपुट. देन बायनरी वेटेड रेजिस्टरचे ऍडव्हान्टेजेस जे आहे ते रिप्रेझेंट केलेले. दॅट इज सिम्पल कन्स्ट्रक्शन आणि फास्ट कन्व्हर्जन. डिसएडव्हान्टेज जे आहे की फर्स्ट डिसएडव्हान्टेज जो आहे इट रिक्वायर्स लार्ज रेंज ऑफ रेजिस्टर. तर सर्किटमध्ये आपण जे काही इनपुटला रेजिस्टन्स कनेक्ट करतोय लार्ज व्हॅल्यूजचे रेजिस्टन्स सर्किटमध्ये नेसेसरी असतात. देन रिक्वायर्स लो स्विच रेजिस्टन्स इन ट्रान्झिस्टर. जर ट्रान्झिस्टर सर्किट यूज केलं तर आपण लो व्हॅल्यूचे रेजिस्टन्स रिक्वायर करणार. देन एक्सपेन्सिव्ह. तर बायनरी वेटेड रेजिस्टर DAC जो आहे तो एक्सपेन्सिव्ह आहे ॲज कम्पेअर्ड टू की आपण R2R स्टडी करणार आहे. तर याच्यामध्ये बायनरी वेटेड रेजिस्टर लक्षात आलं. बायनरी वेटेड रेजिस्टर कन्सेप्ट जो आहे लक्षात आला. सिम्पल डायग्राम आहे. त्याच्यावरून फक्त सिंगल इनपुट साठी इक्वेशन नोट केलेलं आहे आणि 4 इनपुट साठी इक्वेशन जे आहे ते नोट केलेलं आहे आणि त्याच्यानुसार इक्वेशन जे आहे आउटपुटचं आपल्याला नोट करायचं आहे. 4 मार्क्स साठी तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये डायग्राम जे आहे विथ इक्वेशन नोट करायला विचारल्या जातात. तर याच्यामध्ये बायनरी वेटेड रेजिस्टर आपण फर्स्ट टाइप स्टडी केला DAC चा.
देन सेकंड टाईप जो आहे डेटा कन्व्हर्टर्स मध्ये डीएसीचा सेकंड टाईप जो आहे दॅट इज आर टू आर लॅडर सर्किट. तर आर टू आर लॅडर सर्किट जे आहे ते आपण स्टडी करणार आहे. तर आर टू आर लॅडर सर्किट मीन्स व्हॉट की इनपुट रेजिस्टन्स काय तुम्ही सर्किट मध्ये कनेक्ट करणार आहे, आर आणि टू आर चे रेजिस्टन्स काय करणार आहे सर्किट मध्ये कनेक्ट करणार आहे. तर याच्यामध्ये हा जो आहे समिंग ऑपरेशनल ऍम्प्लिफायर सर्किट जे मगाशी कनेक्ट केलेला वेटेड रेजिस्टर मध्ये सेम आहे. तर इथं निगेटिव्ह टर्मिनल जे आहे आउटपुटला कनेक्टेड आहे, पॉझिटिव्ह टर्मिनलला काय केलेले आहेत इनपुट कनेक्टेड आहे. आता 4 इनपुट कनेक्ट केलेले आहेत D0, D1, D2, D3. तर आपण काय करणार आहे इनपुट काय करणार आहे आर टू आर लॅडरने कनेक्ट करणार आहे. तर आर टू आर हा फर्स्ट MSB टू LSB सांगते, हा D3 बीट आहे. नंतर आर टू आर D2 साठी, आर टू आर D1 साठी आणि इथं आर टू आर जो आहे आता इथं काय केलेलं आहे टू आर न लिहिता डायरेक्ट टू आर केलेलं आहे. तर इथं हा ग्राउंडला आपण काय करणार आहे रेजिस्टन्स कनेक्ट करणार आहे. त्यासाठी अजून एक रेजिस्टन्सची रिक्वायरमेंट असणार आहे. तर हा आर प्लस हा आर डायरेक्टली इथं काय केलेलं आहे टू आर रिप्रेझेंट केलेलं आहे. दॅट इज टू आर जे आहे ग्राउंडला कनेक्टेड आहे. तर 4 इनपुट जे आहे D0, D1, D2, D3 जे आहे आर टू आर ने काय केलेले आहेत ऑपरेशनल इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ऍम्प्लिफायर सर्किटला काय केलेले आहेत कनेक्ट केलेले आहेत. दॅट इज आर टू आर लॅडर डीएसी. तर याच्यामध्ये परत डायग्राम मध्ये तर सेम डायग्राम इथं मी मेन्शन केली आहे सिम्प्लिफाय करून. आर टू आर D3 आहे, नंतर आर टू आर D2, आर टू आर D1, इथं 2R आहे आणि आर इक्वॅलंट जो आहे खालच्या डायग्राम मध्ये नोट केलेला आहे. तर आर इक्वॅलंट जो आहे या D0चा एक आर आणि ग्राउंड साठी आपण आर कनेक्ट करणार आहे. तर आर प्लस आर टू आर जो आहे तो डायरेक्टली काय केलेला आहे ग्राउंडला कनेक्टेड आहे. दॅट इज इक्वॅलंट रेजिस्टन्स जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे डायग्राम मध्ये आर टू आरच्या. देन स्क्रीन शेअर केलेली दिसतीये का?